पहिला प्रश्न, आसाम रायफल्सची स्थापना केव्हा झाली आहे? प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंड मिळतील. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, 1835 साली आसाम रायफल्सची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी 22वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला? किंवा जर असा प्रश्न आला, कारगिल विजय दिवस हा कधी साजरा करण्यात येतो, तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, 26 जुलै. पुढचा प्रश्न, द कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? भरपूर जण या प्रश्नामध्ये गोंधळ करता. याचं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1, प्रणव मुखर्जी. पुढचा प्रश्न, इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली? सुरत. याचं उत्तर काय राहणार आहे? सुरत या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. पुढचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर येथे टिंबटिंब नदीचा उगम होतो. कोणत्या नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर इथे? पर्याय क्रमांक 1, गोदावरी. लक्षात राहू द्या, गोदावरी इथे त्र्यंबकेश्वर इथे गोदावरी नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न, पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न आलेला बरं का, हा इम्पॉर्टंट प्रश्न लक्षात राहू द्या. पेनल्टी कॉर्नर, फक्त तुम्हाला भाषा वेगळी विचारतील तर गोंधळून जायचं नाही. पेनल्टी कॉर्नर हा शब्द लक्षात राहू द्यायचा हॉकी. लक्षात राहू द्या हॉकी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, उडनपरी या नावाने प्रसिद्ध असलेली महिला खेळाडू कोण आहे? उडनपरी कोणत्या खेळाडूला म्हणतो? पर्याय क्रमांक 2, पी.टी. उषा. पी.टी. उषाला काय? उडनपरी. उडनपरी लक्षात राहू द्या, उडनपरी ही पी.टी. उषाला म्हणतो. पुढचा प्रश्न, वॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 2, एकदम बेसिक प्रश्न आहे हा, लक्षात राहू द्या फक्त हा शब्द. याचं उत्तर काय राहणार आहे? कॅन्डिड. इंदिरा गांधी व भुतो यांच्यामध्ये कोणता करार झाला? पर्याय क्रमांक 1, सिमला करार. पुढचा प्रश्न, गन पावडरचा शोध कोणी लावला आहे? याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही, एकदम विचार करायचा. कोणी लावला? शोध विचारलं किंवा पहिला सुरू कोणी केलं, केव्हा सुरुवात झाली, भारतात केव्हा वापरला, याच्यावरती भरपूर जण कन्फ्यूज होता. कन्फ्यूज न करता या ठिकाणी शोध विचारला. शोध प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे उत्तर मिळतील, पण याचा शोध हा पर्याय क्रमांक 4, अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर टिंबटिंब आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे, चिल्लर प्रश्न आहे हा. आता लक्षात राहू द्यायचं, एकदम बेसिक प्रश्न बरं का, हा बेसिक. जर तुम्ही परीक्षेत सुरुवात पण केली असेल तर तुम्हाला सर्वात मोठं हे काय आहे, सर्वात मोठे पहिले महाराष्ट्राचं सगळं लक्षातच राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, जे आपलं शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी दररोज सकाळी 2 व्हिडिओ टाकतोय पोलीस भरतीसाठी. सकाळी उठायचं आणि 10 सेकंद 20 सेकंदामध्ये रिव्हिजन करून घ्यायचं. फक्त पाहून घ्यायचे असे 20 प्रश्नाचं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटून जाणार. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि सकाळचे जे व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ ते पाहून घ्यायचे, म्हणजे तुमचं 20 प्रश्नाचं रिव्हिजन हे काही सेकंदात होऊन जाणार दररोज. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, कळसुबाई. माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय क्रमांक 1, अण्णा हजारे. पुढचा प्रश्न, PSD 70 नामक एक तरुण तारा पृथ्वीपासून टिंबटिंब दूर अंतरावर आहे. पर्याय क्रमांक 3, 370 प्रकाश वर्ष. 14वा प्रश्न पहा, जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? पर्याय क्रमांक 1, 1 डिसेंबर. कोणत्या खेळाडूने कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 73 किलोग्रॅम गटाचे सुवर्ण पदक जिंकले आहे?
पर्याय क्रमांक 3 प्रिया मलिक. महत्वाचा प्रश्न आहे हा. प्रिया मलिक लक्षात राहू द्या. या खेळाडूने 73 किलोग्रॅम गटाचे सुवर्ण पदक जिंकले. एकदम महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. हा प्रश्न कधीही विचारू शकतो. कधीही लक्षात राहू द्या. 73 किलोग्रॅमचे सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात? पर्याय क्रमांक 4 26 जुलै. कोणत्या राज्य सरकारने MyGov गव्हर्नमेंट मेरी सरकार, ठीक आहे, MyGov मेरी सरकार संकेतस्थळ कार्यरत केले आहे? कोणत्या राज्य सरकारने, प्रश्नाचं लेवल समजून घ्या, कोणत्या राज्य सरकारने असं विचारलं त्या ठिकाणी. तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. 18वा प्रश्न, खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते? सिंपल, एकदम बेसिक प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 हायड्रोजन व ऑक्सिजन. 19वा प्रश्न, रोलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले? दिवस विचारला या ठिकाणी. प्रश्नाची लेवल समजून घ्या. रोलेट ऍक्ट कायदा माहिती आहे मास्तर आम्हाला, महात्मा गांधींनी हरताळ केली होती, पण कोणत्या दिवशी केली हे माहिती पाहिजे. तर ही केली होती पर्याय क्रमांक 2 6 एप्रिल 1919. कृष्णा व कोयना नद्यांचा उगम टिंबटिंब येथे आहे. कृष्णा व कोयना नद्यांचा उगम हा महाबळेश्वर इथे आहे. लक्षात राहू द्या, महाबळेश्वर. पुढचा प्रश्न, टिंबटिंब जवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे. पर्याय क्रमांक 2 नेरळ. याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही बरं का. लक्षात राहू द्या, परीक्षेला गोंधळ करण्यासाठी करता तुम्हाला असं, तर गोंधळून जायचं नाही. नेरळ याला टिक करायचं. पुढचा प्रश्न, भारताने विकसित केलेल्या टॅमीफ्लू ही कोणत्या रोगावरील लस आहे? पर्याय क्रमांक 2 स्वाईन फ्लू. पुढचा प्रश्न 23वा, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 3 गांधारी. टिंबटिंब नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. कोणत्या नद्याच्या उगमाच्या क्षेत्राजवळ ते सांगायचं आहे त्यांना. सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे असंच विचारला त्यांना प्रश्न. प्रश्नाची लेवल पहा, कंकणाकृती. मास्तर असा प्रश्न आम्ही कुठंच पाहिला नाही. PYQ भाऊ विचारलेला प्रश्न आहे. चला सांग. पर्याय क्रमांक 2 वेतरणा व सावित्री. लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी माहिती आहे मास्तर आम्हाला, मग ही कादंबरी कोणाची आहे ते विचारलं त्यांनी. तर ही कादंबरी कोणाची आहे? पर्याय क्रमांक 3 तस्लिमा नसरीन. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ही सगळं प्रश्नपत्रिका टेस्ट बनवून द्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. त्या ठिकाणी PDF मिळून जाईल. प्रत्येक व्हिडिओची प्रत्येक दिवशी सकाळी PDF मिळणार आणि टेस्ट बनवून द्यायची. टेलिग्रामची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.